नमस्कार मंडळी मित्रांनो, तुम्हाला महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत नवी मुंबई महानगरपालिका यांच्या मार्फत सरळ सेवे पदभरती 2026 ची एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला ज्युनियर इंजिनियर यांची एक जाहिरात असणार आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला 38,600 पासून ते 1,22,800 दरम्यान एवढा पगार सुद्धा तुम्हाला दिला जाणार आहे. त्यासाठी मित्रांनो कोणकोणती डॉक्युमेंट लागतात, बाकी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच म्हणून पण चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आज चढा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो तुम्हाला नवी मुंबई महानगरपालिका यांच्या मार्फत एक सरळ सेवा पदभरतीसाठी सूचना तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये मित्रांनो जी की पदभरती होती 5/1/2026 ला तुमची चालू होण्यात होती, ते आता या ठिकाणी तुम्हाला नवीन डेट असणार आहे मित्रांनो 20 जानेवारी 2026 पासून ते 19 फेब्रुवारी 2026 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपाचा फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर पहिली पोस्ट असणार मित्रांनो गट क ची पोस्ट असणार आहेत. कनिष्ठ अभियंता विद्युत पोस्ट असणार आहेत. 38,600 ते 22,800 दरम्यान पे स्केल असणार आहे. दोन्ही पदासाठी एकूण 8 जागा. आणि कनिष्ठ अभियंता यांत्रिकी पोस्ट असणार आहेत. यासाठी S14 मध्ये सेम तेच पे स्केल असणार आहेत. 4 जागांसाठी पदभरती असणार आहेत. अशा एकूण 12 जागांसाठी तुम्हाला पदभरती असेल. ह्या सगळ्या डिटेल्स जर बघितल्या तर www.mmc.go.in वेबसाईटवर तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपाचा फॉर्म आहे. ऑनलाईन फॉर्म लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला मिळून जाणार. लास्ट डेट असणार मित्रांनो तुम्हाला 19 फेब्रुवारी ही एक्सटेंड झालेली डेट आहे. त्यापर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता. यासाठी परीक्षा शुल्क असणार आहेत. ओपनची परीक्षा शुल्क 1,000 रुपये फी असणार आहेत. कास्ट, दिव्यांग आणि अनाथ आणि इतर कॅटेगरीसाठी 900 रुपये तुम्हाला फी असणार आहे. यासाठी मित्रांनो जी की पदभरती आहे पे स्केल पात्रता पाहणार आहोत. पहिली पोस्ट आहे कनिष्ठ अभियंता विद्युत ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल साठी एकूण 8 गट क ची पोस्ट असणार. एकूण 8 जागा असणार आहेत. त्यापैकी अनुजातीसाठी 1, विजा 1, इमा 1, ओबीसी 2, एसीबीसी 1, ईडब्ल्यूएस 1, ओपन 1 अशा स्वरूपात 8 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार. त्यासाठी शैक्षणिक पात्रता मान्यता प्राप्त विद्यापीठ इलेक्ट्रिकल इंजिनियर लागणार आहे. त्याचबरोबर मराठी भाषेचं नॉलेज सुद्धा लागणार. पुढची पोस्ट आहेत कनिष्ठ अभियंता ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल साठी एकूण 4 जागा असणार आहेत. पे स्केल तेच राहणार आहेत. यासाठी अनुजातीसाठी 1, जमाती 1, विजा 1 असणार आहेत. आणि इमा 1 साठी तुम्हाला पदभरती असणार. त्यासाठी मान्यता प्राप्त मेकॅनिकल मधून डिग्री लागणार आहेत आणि मराठी भाषेचं नॉलेज सुद्धा लागणार आहे. त्यासाठी मित्रांनो काही महत्वाची सूचना सुद्धा आहेत. वर नमूद केलेल्या पदार्थांमध्ये वाढ किंवा आरक्षणामध्ये वाढ किंवा बदल होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर हा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. त्याचबरोबर वैध मेल आयडी आणि मोबाईल नंबर सुद्धा तुम्हाला द्यायचा आहे. त्याचबरोबर सदरची पदभरती रद्द करणे किंवा स्थगितीकरण अंशतः बदल करणे हे सगळे अधिकार या ठिकाणी राज्य किंवा जी काही महानगरपालिकेचे आयुक्त आहेत त्या ठिकाणी तुम्हाला असणार. त्यासाठी वयोमर्यादा असणार मित्रांनो. वयोमर्यादा जर बघितली तर ओपनची वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष असणार आहेत. काशाचे 63 वर्ष तुम्ही अप्लाय करायचे आहेत. खेळाडूसाठी 63 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. ही वयोमर्यादा 1/12/2025 पर्यंत वय विचारात घेण्यात येणार आहे. म्हणजे जी काही जुनी तारीख होती त्या तारखेप्रमाणे जुनी विचारात घेण्यात येणार आहे. त्यासाठी मित्रांनो जी काही आरक्षण असते त्यामध्ये दिव्यांगाचं आरक्षण आहे, खेळाडूंचं आरक्षण आहे, अनाथांचं आरक्षण आहे. असे आरक्षण तुम्हाला असणार आहे. त्याचबरोबर जी काही निवड प्रक्रिया असणार आहे म्हणजे जी की तुमची एक्झाम होणार की नाही होणार ते सुद्धा पाहणार. त्यामध्ये जाहिरातीत अनुसरून प्राप्त झालेले अर्जाची वाजवी संख्येपेक्षा जास्त असल्यास सदर अर्ज केलेला पात्र उमेदवारांकडे परीक्षा घेण्यास सोयीकर नसल्यामुळे तुमची गुणांकन पदाची तुमची निवड प्रक्रिया असणार. म्हणजे तुमचं एज्युकेशन नुसार तुमच्याकडे जी काही मेरिट लिस्ट लावण्यात येणार आहेत. म्हणजे तुमचं 10वी मार्क, 12वी मार्क, डिग्री, डिप्लोमा, एक्सपिरियन्स अशा स्वरूपात आधारित निकष काढून तुमची निवड प्रक्रिया असणार आहे. म्हणजे फॉर्म जर कमी आले तर तुमची जी की TCS द्वारे किंवा IBP द्वारे तुमची निवड प्रक्रिया असणार आहे. त्याद्वारे तुमची निवड प्रक्रिया असणार आहे. ह्या सगळ्या डिटेल्स जर बघितल्या तर mmc.go.in ह्या वेबसाईटवर संपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे. यासाठी मित्रांनो ऑनलाईन डेट बघितले तर 19 फेब्रुवारी पर्यंत तुम्ही ही एक्सटेंड झालेली तुम्ही फॉर्म भरू शकतात. त्याचबरोबर ओपनची फी 1,000, कास्टसाठी 900 रुपये फी डिमांड ड्राफ्टद्वारे तुम्ही फी भरू शकता. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करताना तुम्हाला प्रॉपर निर्मित करायचा आहे. त्यासाठी मित्रांनो 3.5x4.5चा फोटो अपलोड करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपाचा फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला सही डॉक्युमेंट्स आणि अपलोड काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. त्याचबरोबर सही सुद्धा तुम्हाला अपलोड करायची आहे. त्याचबरोबर परीक्षेच्या एक्झामचे 7 दिवस ऑल तिकीट तुम्हाला दिले जाणार. म्हणजे लक्षात घ्या तुमचं अर्ज कमी आले तर एक्झाम सुद्धा होऊ शकते आणि अर्ज जास्त आले तर तुमची जी की तुमचं एज्युकेशन असेल
त्यानुसार तुमची निवड प्रक्रिया तुम्हाला असणार आहे. यासाठी मित्रांनो जी की डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे त्यामध्ये अर्जदाराचे सौभाग्यपत्र, एज्युकेशन, वयाचा पुरावा, सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गाचे प्रमाणपत्र, EWS, कॅटेगरी सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल, दिव्यांग, माजी सैनिक, खेळाडू आणि शिक्षक पदवीधर, मल्हार कुटुंबाचे प्रमाणपत्र, त्याचबरोबर डोमा सेल, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त जे काय आरक्षण येणार असेल ते सगळे आरक्षण आणि सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला फॉर्म वगैरे जातात जी की IBPS द्वारे तुमची एक्झाम असल्यामुळे त्यांचं IBPS जे नॉर्मलायझेशन असतं ते सुद्धा तुमच्याकडे असणार आहे. ओके, तर इथे मित्र तुम्हाला नवी मुंबई महानगरपालिका यांच्या मार्फत एक नवीन जाहिरात व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.